राखी बांधलेल्या आहे त्या राखीच्या शपथ घेऊन सांगतो, माय माऊलींनो, तुम्हाला आम्ही लोक भाऊ कधी अंतर पडून देणार नाही हा शब्द मी तुम्हाला या सोलापूरच्या सभेमध्ये देतोय। आम्ही शब्दाचे पक्के आहोत। आम्ही 10 विचार करतो आणि मग नंतर शब्द देतो। आम्ही इतकी चांगली योजना आणली, परंतु गेल्याच महिन्यात एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बोलण्याच्या भरात सांगून गेले, आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करणार। का? आमच्या गोरगरीब माय माऊलींना बहिणींना पैसे मिळतायत ते तुम्हाला बघवत नाही? बंद करण्याची भाषा करताय। त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत। त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी हे महायुतीचं सरकार देत आहे, ते या मंडळींना बघवत नाही। त्यामुळं या विरोधकांना, काही जणांना या योजनेच्या विरोधात कोर्टात त्यांनी पाठवलं। कोर्टातनं स्टे आणण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने कोर्टाने पण त्यांचं धुडकावून लावलं। विरोधक सत्तेवर आले तर ही योजना 100% बंद करतील, हे माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना बहिणींना मला सांगायचं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना तुमच्याकरता आणली। तुमच्या गोरगरिबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण सोडून देतात, आई बापाला परवडत नाही, तिला शिकायचं असतं परंतु ऐपत नसती, तिला देखील आम्ही कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना आणली। थोडेसे गॅसच्या किमती तुम्हाला कधी कधी त्रासदायक ठरतात, त्याकरता वर्षातनं 3 गॅस सिलेंडर मोफत माझ्या बहिणींना देण्याची योजना या आपल्या महायुतीच्या सरकारने आणली। काय वाईट केलं? का इतरांच्या पोटात दुखतंय? अरे एवढी चांगली योजना आणली, माय माऊलींनो, ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही ठेवायची तो तुमच्या हातात आहे। तुम्ही म्हणाल कसं? 1-1.5 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे। माझी आपल्याला विनंती आहे, तुम्हाला प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला आणि तो उद्याच्याला तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या 3 खुणा आहेत, एक कमळ, एक धनुष्यबाण आणि एक घड्याळ। ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील तुमच्या मतदारसंघात, या 3 पैकी जिथं खूण दिसेल ह्याच्यातली कुठली, तिथलं बटन दाबा। मी तुम्हाला शब्द देतो, सोलापूरमध्ये आमचा पांडुरंग विठोबा बसलाय, विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो, पुढे 5 वर्ष योजना तुमच्याकरता चालू राहील, कुठं कमी पडणार नाही। आता तुम्ही ठरवायचंय, महायुतीचं सरकार आणून पुढे 5 वर्ष योजना चालू ठेवायची काय, या विरोधकांना तिथं आणून आपल्या योजना बंद पाडायच्या, याचा विचार तुम्ही करायचा। प्रत्येक वेळेस आम्ही सगळीकडे येऊ शकणार नाही। इथून गेल्यानंतर गावोगावी सांगा की आपल्याला चालू ठेवायचंय। आम्ही हे चालू ठेवताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही। सगळ्या जाती धर्माच्या महिलांना त्याच्यामध्ये घेतलंय। आज येताना अनेकांना विचारलं, दादा पैसे आले, दादा पैसे आले, इतक्या खुश होऊन सांगत होत्या, अरे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि त्याच करता ही योजना आणलेली आहे। ह्याचा विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। एवढावरच नाही, आम्हाला महिलांचा सर्वांगीण विकास करायचा। विरोधकांनी तर एवढी आमची चेष्टा टिंगलटावाळी केली, म्हणले अरे ही योजना आणली, काय पैसे